ना 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 बघा कसे गोखर लटकलेत. तर मित्रांनो पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे जरा शेळ्या लेट सोडल्या आज. तर गबाळा गोबाळा थिंडून मग शेळ्यांच्या अंगावर खूप सारे गोखरं वगैरे लटकलेले आहेत आणि शेळ्या थोड्या आता सकाळचा टाईम आहे त्यामुळे उपाशी आहेत. पण असू द्या मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत शेळीपालन व्यवसाय करण्यापूर्वी किंवा ही शेळीपालन करण्यापूर्वी काय गरजेचं आहे आणि केल्यानंतर काय गरजेचं आहे. कारण महत्त्वाच्या गोष्टी आहे. आपण कुठेतरी व्यवसाय करतोय म्हटल्यानंतर पैशासाठी करतोय किंवा काहीतरी मिळणार आहे त्याच्यातून म्हणून करतोय. तर काय काय गरजेचं आहे चला तर समजून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रांदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, मी शेतकरी पुत्र ओमराज आपणा सर्वांचं या शेळीपालनाच्या चॅनलवर स्वागत करीत आहे. आपल्या चॅनलवर शेळीपालनाबद्दल एकतर मेडिसिन आणि दुसरं शेळीपालनामध्ये काय काय अडचणी येतात, काय काय नाही येत किंवा काय शेळीपालन परवडतं का, शेळीपालनमध्ये कोणती जात निवडावी, काठीवाडी भारी का बिट्टल भारी, मेंढी भारी का शेळी भारी, बोकड भारी का शेळी भारी, बिट्टल भारी का काठेवाडी भारी, गावरान भारी का काठेवाडी भारी, गावरान भारी का बिट्टल भारी, असे सगळे व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहेत. तर तुम्ही ते फक्त जाऊन बघायचे आहेत जेणेकरून तुम्हाला मजा येईल या चॅनलवर जुडण्यासाठी. आता त्याच्यानंतर तुम्ही म्हणशाल आणखी काय मिळेल, तर आणखी मिळेल मित्रांनो खूप सारं नॉलेज आणि तुम्हाला एक थोडंसं मोटिवेशन आणि थोडंसं डिमोटिवेशन. म्हणजे काय, कधी कधी व्यवसाय चालू करताना फक्त मोटिवेशन नाही तर डिमोटिवेशनची म्हणजेच डिमोटिवेट बी झाले पाहिजे तुम्ही. नुसतं करायचं म्हणून करायचं नाही, त्याच्यामधल्या बाकीच्या सगळ्या कोणतेही घर बांधायचे म्हणजे त्याचे 4 पाय 4 पोल आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं, तेव्हाच ते माडी उभा राहत असते. तर अशा गोष्टी आहे बघा. चला तर मित्रांनो सुरुवात करूया की शेळीपालन करण्यापूर्वी काय गरजेचं आहे. तर मित्रांनो सर्वप्रथम शेळीपालन करण्यापूर्वी माझ्या तरी मते, कारण आपण सगळेच जण बघतोय शेळीपालन करायचंय, व्हिडिओ बघताय, यशोगाथा बघताय आणि त्या बघितल्याच पाहिजे. यशोगाथा बघितल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की शेळीपालन सारखा पण काहीतरी धंदा आहे बुवा की जो आपण करू शकतो आणि याच्यातून पैसे कमवू शकतो. परंतु मित्रांनो ते बघितल्यानंतर करायच्या अगोदर काय गरजेचं आहे. तर मित्रांनो सगळ्यात पहिले गरजेचं आहे आपण ते का करतोय हे समजून घेणे. आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी त्याच्यातलं का हे धुंडून काढलं पाहिजे. एकदा तुम्हाला ते का क्लिअर झालं की मग त्याच्यानंतर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ह्या क्लिअर होत असणार आहेत. तर तुम्ही ते बघून घेणे आहे की शेळीपालन का करायचं आहे. तुम्हाला दुसरी नोकरी करायला आवडत नाही म्हणून करताय, की तुम्हाला व्यवसाय म्हणून करायचा आहे, की 2-4 नाही म्हणून सांभाळायचे आहे शौक म्हणून. तर ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. आता त्याच्यानंतर का समजलं तुम्हाला की बाबा मला असा प्रॉब्लेम आहे किंवा मग असं मी व्यवसाय म्हणून करणार आहे, मला नोकरी पटत नाही किंवा मला हे पटत नाही, मी आता हे शेळीपालनाचा व्यवसाय धंदा करणार आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, कोणतेही धंदा करण्यापूर्वी प्रशिक्षण खूप गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणशाल शेळीपालन सोडून आणि शेळीपालनाची माहिती सोडून फक्त शेळीपालन करणारे कमी आणि चॅनलवाले जास्त झाले, कारण मला काल लाईव्हमध्ये ही कमेंट आली होती. परंतु मित्रांनो काय आहे, आपल्या भारत देशामध्ये खूप म्हणजे याची गोष्ट आहे, काय म्हणतात ना त्याला, लाजिरवाणी गोष्ट आहे की इथे शिक्षणाला महत्त्व नाही, इथे फक्त डिग्र्यांना महत्त्व दिलं जातं. म्हणजे काय, प्रशिक्षण करायचं ना तर आम्हाला प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे. आम्हाला त्या प्रशिक्षणात काय शिकवताय याच्याशी काय घेणं नाही, त्याच्यामध्ये कोणती जात आहे त्याच्याशी काय घेणं नाही, तिला काही रोग होतात का याच्याशी काही घेणं नाही. आम्हाला फक्त बँकेचं लोन पाहिजे आणि आम्हाला शेळीपालनामध्ये आम्ही काहीतरी शिकलो याचं प्रशिक्षण प्रमाणपत्र पाहिजे, अनुभव प्रमाणपत्र पाहिजे. आणि 90% लोकांना तर तेच पाहिजे, कारण पैसा काढून घ्यायचा असतो. पैसे असे तसे मिळत नसतात, तुम्हाला प्रॉपरली करावं लागतं तेव्हा पैसे येतात बँकेकडून सुद्धा. या गोष्टी ध्यानात ठेवा. तर प्रशिक्षण खूप गरजेचं आहे. कारण कसं असतं, एका ठिकाणाहून नका घेऊ प्रशिक्षण, 2 ठिकाणाहून घ्या, 4 ठिकाणाहून घ्या, 5 ठिकाणाहून घ्या. कारण पूर्ण ABCD तुम्हाला एका जणाकडे शिकायला भेटणार नाही. एखाद्याकडून AB कळल, दुसऱ्याकडून C आणि D कळल, तिसऱ्याकडून EFGH कळल आणि 5व्या 6व्या 7व्या 10व्या नंतर गेल्यानंतर तुम्हाला XYZ कळल. तर एका जणाकडून प्रशिक्षण घेऊन तुम्हाला सगळं काही कळणार नाही आहे. तर घेत राहा. त्याच्यानंतर शेळीपालन करण्यापूर्वी 10-5 ठिकाणाहून तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर रोगराईची माहिती मिळवल्यानंतर मेन असतो आपला प्रॅक्टिकल, म्हणजे शेळ्या आणायच्या असतात. तर करण्यापूर्वी एक तर तुम्ही प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. कारण मित्रांनो तुम्ही उद्याच्याला याच्यात 5 ते 10 लाख रुपये म्हणा कमवायचे असेल किंवा 2-5 लाख रुपये जरी वर्षाचे कमवायचे असेल तुम्हाला,
तर तुम्हाला आधीची इन्व्हेस्टमेंट गरजेची आहे. तुम्ही उद्याच्याला 2-3 लाख किंवा लाखभर रुपयाचे ॲनिमल घेताय, तर म्हणजे 1 लाख रुपयाचे 2 लाख रुपयाचे तुम्ही 2-3 वर्ष पैसे जमा करून जर जनावरं घेताय, तरी पण तुम्ही 200-500 रुपये एखाद्याच्या ठिकाणी ट्रेनिंगला देण्यापासून डगू नका. काय होईल, एखाद्या ठिकाणी तुम्हाला एकदम भकास ट्रेनिंग म्हणजे पैसे वाया गेल्यासारखे वाटेल, पण एखाद्या ठिकाणी तुम्हाला अतिशय कमी पैशात खूप सारं माहिती मिळून घेता येईल. आणि दुसरी गोष्ट, यूट्यूब तर आहेच ना, रिकामे तुम्ही फालतूचे क्रोमवर जाऊन व्हिडिओ बघण्यापेक्षा किंवा मग मी तुम्हाला म्हणतो त्या राजकारण्याच्या गप्पा गोष्टी बघण्यापेक्षा किंवा त्या न्यूज चॅनलवर फालतू न्यूज चॅनलवर डिबेट बघण्यापेक्षा हे बघा, काय फरक पडणार आहे तरी, कारण तुम्हाला याच्यातून माहिती मिळणार आहे. आता आणखीन गोष्टी मित्रांनो समजून घेण्यासारख्या काय, की बाबा शेळी पालन करतोय, आता हे तर कळलं बाबा अशी अशी माहिती आहे, असं आहे. मग आता काय, तर बघा, शेळी पालन करण्यापूर्वी तुम्हाला प्रशिक्षणामधून हे तर कळेल की बाबा कशी करायचं, कोणती जात निवडायची, काय निवडायची, कारण ते प्रशिक्षणामध्ये भेटून जातं. किंवा मग तुम्हाला आपले चॅनलवर जाऊन व्हिडिओ बघा, शेळी पालनाला सुरुवात कशी करावी, किती शेळ्यापासून करावी, कोणत्या शेळ्यापासून करावी, हे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, ते पण जाऊन बघू शकता तुम्ही. दुसरी तिसरी गोष्ट मित्रांनो, ती म्हणजे सगळ्यात मेन, प्राणी निवडणे. प्राणी अशाच माणसाकडून निवडा जो की तुमच्या म्हणजे ओळखीचा असेल. बंदिस्त करायचं तर बंदिस्त फार्मवरला निवडा, फिरस्ती करायचं तर फिरस्ती फार्मवरला निवडा. गॅरंटीच्या शेळ्या घ्या, कारण गॅरंटीचा ॲनिमल नाही भेटला तर उद्याच्याला तुमचं नुकसान होणार आहे. आणि तुम्ही तर प्रशिक्षणामध्ये माहिती घेतलीच की लसीकरण कोणतं करायचं, कसं करायचं, काय करायचं. प्रशिक्षण घेतल्यानंतरही मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी, प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो मी, प्रशिक्षण असतं 1 दिवसाचं किंवा 10 ते 15 दिवसाचं, महिन्याचं प्रशिक्षण तुम्ही कुठेतरी घेशाल ऑनलाईन. परंतु ॲट द पॉईंट ज्या टायमाला तुम्हाला प्रॉब्लेम येईल ना, म्हणजे काय, तुम्ही वर्षापूर्वी प्रशिक्षण घेतलं होतं तर वर्षापूर्वी काय, तुम्ही 10 वर्षापूर्वी 9वीच्या वर्गात काय शिकले तुम्हाला आज ध्यानात राहणार नाहीये. शिकले तुम्ही, परीक्षकांनी 100% पास केली 10वीला, 9वीला, 12वीला, पण आज तुमच्या लक्षात आहे का तुम्ही त्या धड्यात काय शिकले, उगा 10% लक्षात असेल. तर त्याच्यासाठी काय लागतं, तुम्हाला रिमाइंडर लागतं. रिमाइंडर म्हणजे काय, आपण आज शेळी पालन करतोय ना, आजपासूनच एखादा माणूस असा हायर करायचा, 10-5 डॉक्टर लोकांचे नंबर ठेवायचे आपल्याजवळ. कारण 10-5 डॉक्टर लोकांचे नंबर नसले तर बाबा भोंडी नाही तर भुंडी, भुंडी नाही तर शेंडी, अशी गंमत आहे बघा. एक नाही तर दुसरा आपल्याकडं रेडीच पाहिजे, ही गोष्ट तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर औषध पाणी याला नाही जमलं त्याला, त्याला नाही जमलं त्याला, आणि एखाद्या अनुभवी माणसाला, जसं की मी सुद्धा लोकांना बॅकअप सपोर्ट देत असतो 1 वर्षाचा. त्याची फीज वगैरे तुम्हाला माहितीच आहे, 500 रुपये आहे. पण ती गोष्ट बाजूला ठेवा, माझ्याकडून नका घेऊ, दुसरे आहेत ना भरपूर. तुमच्या शेजारी एखादा फार्मवाला आहे, भाऊ हे 1000 रुपये घे, मला वर्षभर मला याच्यामध्ये काय गोळी लागन, औषध लागन मला सांगत जाय. आणि त्याच्यानंतर डॉक्टर तर आहेच, ह्या डॉक्टरला नाही जमलं त्या डॉक्टरला, त्या डॉक्टरला नाही जमलं त्या डॉक्टरला, असं करून तुम्हाला शेळीपालन हे सुरू करण्यापूर्वी सगळं नियोजन करून ठेवणं आहे आणि चालू केल्यानंतर ह्या गोष्टी करणं आहेत. तर दोन्ही मुद्दे आपले कव्हर होत आहे बरं का, करण्यापूर्वी काय करायचं आणि केल्यानंतर काय करायचं. आता त्याच्यानंतर मित्रांनो, खरेदी तर तुम्ही व्यवस्थित माणसाकडून केली, सगळं केलं, पण तुमच्याकडं सेट कशा करायच्या, काय करायचं हे तुम्हाला प्रॅक्टिकली नॉलेज घेतल्यावरच कळेल. कारण प्रशिक्षणामध्ये तुम्हाला कितीही शिकवलं मित्रांनो, तुम्ही कितीही पाण्यामध्ये पोहण्याचे व्हिडिओ पाहिले, जोपर्यंत तुम्ही गटकळी खात नाही तोपर्यंत तुम्हाला पोहता येणार नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्ही गाडीवर बसणार नाही, तुम्ही किती व्हिडिओ पहा, असा क्लच दाबायचा आणि मग गिअर टाकायचा आणि मग क्लच सोडल्यानंतर गाडी पुढे जाते, असं होत नसतं मित्रांनो. ज्या टायमाला तुम्ही गाडीवर बसशान, 1-2 ठोकशान किंवा तुम्ही 1-2दा पडशान, तोपर्यंत तुम्हाला गाडी जमणार नाही. तशी ही शेळी पालनाची गोष्ट आहे. 10 ठिकाणी ट्रेनिंग घ्या किंवा 20 व्हिडिओ पहा, जोपर्यंत तुम्ही शेळी आणून तिचं दूध काढून पाहत नाही तोपर्यंत शेळी पिळायची तुम्हाला शिकणार नाही. जोपर्यंत तुमच्या देखात पिल्लं देणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा अनुभव येणार नाही. जोपर्यंत तुम्ही एखादं बुळकांडी लागलेलं पिल्लू क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही. जोपर्यंत एखादी पोट फुगलेली शेळी तुम्ही क्लिअर करत नाही तोपर्यंत तुमचा आत्मविश्वास वाढणार नाही. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर प्रॅक्टिकली केल्यानंतर ह्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जायचं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट, शेळी पालन करण्यापूर्वी हे डोक्यात ठेवायचं, हा खूप जास्त पैसे कमवायचा धंदा नाही. कमवूही शकता तुम्ही, थोडंसं नेक्स्ट लेवलवर गेले तर सगळं काही होऊ शकतं. परंतु एक मेन गोष्ट ध्यानात ठेवायची की मला 2-3 वर्ष याच्यातून काहीच भेटणार नाही. या हिशोबानं तुम्ही केलं, ह्या अनुषंगानं तुम्ही केलं तर तुम्हाला 100% फायदा होईल. जर तुमच्या घरात खायला दाणे नाही, सकाळी काम करता आणि संध्याकाळी घरातलं पोट भरतं, तर त्या टायमाला तुम्ही डायरेक्ट शेळी पालन करू नये. 2-4 शेळ्या सांभाळून घरगुती तुम्ही चारा आणून टाकला, ते शेळी पालन वेगळं आणि शेळी पालन धंदा व्यवसाय वेगळा मित्रांनो. हे तुम्ही कधीही लक्षात ठेवा. कारण
ज्या वेळेला तुम्ही म्हणशाल की बाबा मला शेळी पालन करायचं, त्या टायमाला तुम्हाला पूर्ण 24/7 हे लक्ष तुम्हाला या व्यवसायात, या धंद्यात आणि स्वतः लावून दिलेल्या नोकरीत तुम्हाला देणं आहे. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. नाहीतर मग एक शेळी पाळलेली आहे त्याला शेळीपालन म्हणत नाही, ते आपण शौक म्हणून म्हणू शकतो किंवा लेकरा बाळाला दूध खाण्यासाठी आपण त्याला ठेवू शकतो. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे, जेणेकरून तुमचे ते डोक्यातले जे प्रश्न असतात ना की बाबा शेळी पालन करायचं मग काय होईल काय नाही होईल, जे होईल ते होईल, केलं ना आता नांदायचं आहे, ह्या गोष्टी धरून चालायच्या. पण लग्न करण्यापूर्वी पोरगी चांगली पाहून घ्यायची, पोरगं चांगलं पाहून घ्यायचं, नाहीतर मग घोळ होऊ शकतो. तर ह्या गोष्टी तुम्ही पहिलेच लक्षात ठेवणे. आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो, प्राणी घेतले, सगळं केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या.